जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। जीव नावाचं तत्व समजून घेण्यासाठी श्रवणासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। मागच्या वेळेला आपण जीवाची एक व्याख्या पाहिली होती जी शास्त्रकारांनी बसवून दिलेली आहे। ती म्हणजे जीव बरोबर कूटस्थ चैतन्य। कूटस्थ चैतन्य शब्दाचा अर्थ आहे आत्मा। कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, असे तीन घटक मिळून जीव नावाची एक संकल्पना तयार केलेली आहे। आता हा जो जीव आहे त्याच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणजे जे अंतःकरण आहे, ते अंतःकरण हे त्याचं विशेषण नसून ती त्याची उपाधी आहे, असा आपला गेल्या वेळेला विषय चाललेला होता। नवीन ऐकणाऱ्यांना असं वाटेल की खरा देवाचं शोध घ्यायचा आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे नवीन नवीन असे शब्द कुठले येत आहेत। तर शास्त्रशुद्धरित्या आपल्याला आपल्या स्वरूपाचं म्हणजे खऱ्या देवाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर थोडीफार तरी शास्त्राची ओळख असली पाहिजे। म्हणून शास्त्र अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे खऱ्या देवाची ओळख करून घेण्यासाठी। ते आपण गेल्या वेळेला पाहिलेलं आहे। मग आता अंतःकरणाला आपण सद्यस्थितीमध्ये स्वतःचं विशेषण समजतो आणि विशेषण जे असतं ते विशेष्यापासून कधीही दूर करता येत नाही। आपण एक उदाहरण पाहिलेलं होतं की लाल रंगाचा म्हणजे लाल घोडा वेगाने पळतो। आता त्या ठिकाणी इतर घोड्यांपासून तो लाल रंग जो आहे तो त्या घोड्याला वेगळं करतोय, परंतु तो लाल रंग जो आहे तो त्या घोड्यापासून थोडा सुद्धा वेगळा होऊ शकत नाही, म्हणून ते त्याचं विशेषण आहे। आणि दुसरं पाहिलं होतं की जर त्या घोड्यावर खोगीर असेल टाकलेलं तर खोगीर घातलेला घोडा जोरात पळतोय असं आपण एक वाक्य तयार केलं, तर ते जे वरचं खोगीर आहे ते मात्र आपल्याला बाजूला काढून ठेवता येतं। म्हणजे विशेषण जे आहे ते विशेष्यापासून बाजूला करता येत नाही, पण उपाधी जी आहे ती मात्र त्याच्यापासून वेगळी करता येते। आणि म्हणून एक साधना पद्धती आपल्या समोर ठेवलेली आहे आणि ती साधना पद्धती म्हणजे की अंतःकरणाला स्वतःचं विशेषण न समजता ती जीवाची उपाधी आहे असं लक्षात ठेवायचं आणि त्याचा निराश करण्याचा प्रयत्न करायचा। आणि उपाधीचा निराश केला की आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी अत्यंत ती महत्त्वाची एक साधना होऊन जाते। आणि म्हणून बुद्धीची अंतःकरणाची जी आहे ती उपाधी करून घ्यायची आणि उपाधी आपल्याला वेगळी करता येते। जसं चष्म्याचं घर ही चष्म्याची काय आहे तो उपाधी आहे, त्याच्याशिवाय चष्मा वेगळा राहू शकतो। ज्याला वेगळं काढता येतं त्याला उपाधी असं म्हणतात। मग या ठिकाणी विचारांनी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, अंतःकरण, अंतःकरणाच्या वृत्ती यांना आपल्याला वेगळं काढता येतं आणि ते उपाधी आहे, तर जीवाचं विशेषण नाही, हे आपल्याला सातत्याने समजून घ्यायचं आहे। आता आत्मा म्हणजे नेमकं काय आहे, तर व्यापक असणारं ब्रह्म ज्या वेळेला एका देहापुरतं जणू काही मर्यादित झाल्यासारखं दिसतं त्यावेळेला त्याला आत्मा असं म्हणतात। आता आत्मा आणि ब्रह्म यांच्यामध्ये वास्तविक पाहता अजिबात भेद नाही, ते दोन्ही एकरूपच आहेत। आणि तसंच जीवाचं सुद्धा मूळचं स्वरूप जे आहे ते तो ब्रह्मरूपच आहे, तो आत्मरूपच आहे।
पण स्वतःला देहादी उपाधींच्या साह्याने तेच मी आहे असं त्याच्या ठिकाणी काय निर्माण झालेलं आहे, तर गैरसमज निर्माण झालेला आहे. मग साधना म्हणजे नेमकं काय, तर स्वतःविषयी झालेले जेवढे गैरसमज आहे तेवढे शास्त्र विचारांनी दूर करत जाणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक नवीन व्याख्या आपल्याला या ठिकाणी मिळू शकते. तर साधना म्हणलं की एक 13 माळा ओढणे, वर्षातून एकदा एखाद्या ग्रंथाचं पारायण करणे, एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन येणे, एवढं झालं की आमची साधना झाली असं वाटण्याचा आपल्याला संभव आहे. पण असं नसून एखादा ग्रंथ छान पद्धतीने समजून घ्यायचा, त्याच्यातल्या प्रक्रिया समजून घ्यायच्या आणि समजून घेतलेल्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा. एवढं सगळी खटपट जी आहे ती पूर्ण केल्यानंतर स्वस्वरूपाचा शोध लागण्याची निश्चित शक्यता आहे आणि संतांनी ते अनुभवून आपल्या समोर मांडलेलं आहे. हे कायमचं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता हे जे 3 घटक आपण पाहिले जीवाचे, एक कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. हा आत्मा जो आहे तो केवल चेतन आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा आतमध्ये संग नाही किंवा प्रवेश नाही. तो एकदम केवल चेतन स्वरूप आहे, ब्रह्मरूपच आहे. दुसरा घटक जो आपण पाहिला तो बुद्धी आहे. आता पंचकरणाच्या शास्त्राद्वारे बुद्धी ही अग्नितत्वाची, तेज तत्वाची आहे, म्हणजे पंचमहाभूतात्मक आहे. आणि पंचमहाभूत जड असल्यामुळे जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचं ज्ञान सुद्धा होऊ शकत नाही. मग नुसती बुद्धी जी आहे ती जड आहे, कारण ती पंचमहाभूतांची आहे. मग आता 2 गोष्टी झाल्या की केवल चेतन ज्ञानघन असणारं असं जे कूटस्थ चैतन्य आहे त्याला स्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण तेच ते आहे. आता बुद्धी जी आहे तिला दुसऱ्याचं आणि स्वतःचंही ज्ञान होऊ शकत नाही, कारण ती पंचमहाभूताची असल्यामुळे जड आहे. आपण उदाहरण पाहिलं होतं गेल्या वेळेला. आता माझ्या समोर जो हा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आपण सगळेजण अभ्यास करत आहोत. त्या ग्रंथाला मात्र अजिबात कळत नाहीये की मला कोण हातात घेतंय, कोण मला वाचतंय, कोण माझा उपयोग करून घेतंय, कारण ग्रंथ जो आहे तो मुळात जड आहे. म्हणून त्याला कोण आपल्याला अनुभवते किंवा वाचते याचं ज्ञान होणं शक्य नाही. त्या ग्रंथा इतकीच, या घड्याळा इतकी, त्यानंतर या टेबला इतकीच आपली बुद्धी सुद्धा जड आहे. त्यामुळे तिला स्वतः ज्ञान करून घेता येणं अजिबात शक्य नाही. मग हे स्वरूपाचं ज्ञान जे तुम्हाला आम्हाला करून घ्यायचं आहे ते नेमकं कुठल्या या 3 घटकापैकी कुठल्या घटकाला ते होणार आहे, तर कूटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये जो आत्मप्रकाश पूर्णपणे फाकून राहिलेला आहे त्याला चिदाभास असं म्हणतात. जे आपण म्हटलं की कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचा ज्ञान प्रकाश, ह्या 3 घटकांना मिळून जीव असं म्हणतात. त्यातलं कूटस्थ चैतन्य हे ज्ञानघन आहे, म्हणून त्याला ज्ञान करून घेण्याची अजिबात गरज नाही. बुद्धी ही जड असल्यामुळे तिला ज्ञान करून घेण्याची जी व्यवस्था आहे ती तिच्या ठिकाणी नाही, कारण ती मुळातच जड आहे. मग जड असून सुद्धा ती पारदर्शक असल्यामुळे, अग्नितत्वाची असल्यामुळे केवल चेतनाचा म्हणजे आत्म्याचा प्रकाश, ज्ञानप्रकाश ग्रहण करण्याचं सामर्थ्य मात्र या बुद्धीच्या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला आत्मप्रकाश या बुद्धीमध्ये म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे व्यापून राहतो त्यावेळेला चिदाभास नावाचं जे एक तत्व तयार होतं त्या चिदाभासाच्या ठिकाणी होणारं ज्ञान जे आहे ते होत चाललेलं असतं. मग आता या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान सुद्धा कोणाला होणार आहे, तर चिदाभासाला झालं असं म्हणण्याची पद्धत आहे. वास्तविक पाहता ते स्वसंवेद्य आहे, ते बाहेरून होणार नाही. पण तरी सुद्धा आमच्याच आश्रयाने, आमच्या आत्मस्वरूपाच्या आश्रयाने जो जीवात्मा राहतोय त्या जीवात्म्याला स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर चिदाभास नावाचं जे आतलं तत्व आहे त्याच्यावर व्यवस्थित संस्कार करायचे आहेत, शास्त्रशुद्ध संस्कार करायचे आहे. आणि शास्त्र संस्काराची जी दृष्टी
संत कृपेने, श्री गुरु कृपेने आमच्या ठिकाणी विकसित होत जाईल. त्या विकसित झालेल्या, शुद्ध झालेल्या, एकाग्र झालेल्या अंतःकरण वृत्तीला, बुद्धिवृत्तीला मग काय होणार आहे तर त्या चिदाभासाला ज्ञान झालं असं म्हणण्याची एक पद्धत आहे. वास्तविक पाहता हे ज्ञान होणारं ज्ञान नसून असणारं ज्ञान आहे. आणि असणारं ज्ञान घनतत्व तेच मी आहे असं ज्याला आतमध्ये पूर्णपणे निसंशयपणे कळतं त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणण्याची पद्धत आहे. वास्तविक पाहता आत्मज्ञान हे होत नसून ते असणारं ज्ञान आहे. आणि होणाऱ्या ज्ञानापासून मागे वळून ज्या वेळेला आम्ही स्वतः म्हणजे असणाऱ्या ज्ञानाकडे पाहतो त्यावेळेला बुद्धी सापेक्ष असलेला अत्यंत सूक्ष्म पण कधीही बाजूला न होणारा जो अहंकार आहे तोही अहंकार त्या ठिकाणी श्री गुरु कृपेने बाजूला होतो. आणि बुद्धीला कळतं, पण कोणामुळे कळतं तर आत्मप्रकाशामुळे कळतं असं सहज लक्षात येतं. आणि मग आत्मप्रकाशच मी आहे असं लक्षात आलं की तिथं आत्मज्ञान झालं असं म्हणण्याची काय आहे तर पद्धत आहे. परतोनी पाठी मोरे ठाके आपण या आपण पे देखे देखत खेओ ओळखे म्हणे तत्व हे मी. की बहिर्मुख झालेली आमची जी अंतःकरण वृत्ती आहे ती अंतर्मुख होऊन ज्या वेळेला स्वरूपाचा अखंड वेध घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला कधीतरी अचानक तिला श्री गुरु कृपेने ते ज्ञान होऊन जातं असं म्हणण्याची काय आहे तर पद्धत आहे. आता हा जो जीव आहे तो मूळचा ब्रह्मरूप असून सुद्धा त्याला त्याचं विस्मरण का होतं असा एक कायमचा प्रश्न आपल्या ठिकाणी आहे की आम्हीच ते असून सुद्धा आम्हाला आमच्या स्वरूपाचं अखंड विस्मरण का बरं झालेलं आहे. तर त्याचं कारण आहे अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार, प्रापंचिक संस्कार, व्यावहारिक संस्कार तुमच्या आमच्यावर एवढे आपण करून घेतलेले आहेत की ते संस्कार जोपर्यंत पुसट होत नाहीत, निघून जात नाहीत तोपर्यंत शास्त्र संस्कार जो आहे तो अंतःकरणावर उमटत नाही. आणि शास्त्र संस्कार अंतःकरणाने घट्ट धरून ठेवल्याशिवाय आणि त्याच दृष्टीने स्वतःकडे पाहण्याची सवय करून घेतल्याशिवाय आम्हाला स्वरूपाचं ज्ञान होणं शक्य नाही. मग आता इथे जीवाच्या 7 अवस्था आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता हा विषय समजून घेताना वक्ता आणि श्रोते एकमेकांसमोर असतील तर त्याचा जास्ती आनंद लुटता येतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण असं एकत्र येऊ शकत नाही. म्हणून एखादा सुंदर प्रयोग त्या संदर्भामध्ये जर दाखवायचा असेल तर तो दाखवता सुद्धा येत नाही. पण कधी काळी जर आपल्याला परत वेळ मिळाला आणि आपण सगळे एकत्र आलो तर तो चिदाभासाचा जो प्रयोग आहे तो नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात. मग या चिदाभासाच्या म्हणजे जीवाच्या ज्या 7 अवस्था आहेत त्या अवस्था कशासाठी आपल्याला तपासायच्या आहेत, कशासाठी आपल्याला पाहायच्या आहेत तर बद्धाचं आयुष्य कसं असतं आणि त्यानंतर साधकाचं कसं असतं आणि सिद्धाचं त्यानंतर जीवन कसं चाललेलं असतं हे तपासून बघण्यासाठी आणि आपण नेमकं कुठल्या टप्प्यावर आहोत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चिदाभासाच्या 7 अवस्था पाहायच्या आहेत. आता वेदांत शास्त्रामध्ये आभासाच्या 7 अवस्था दिलेल्या आहेत. त्या आभासाच्या म्हणजे चिदाभासाच्या म्हणजे जीवाच्या हे सगळे एक अर्थी असणारे शब्द आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. आता त्या अवस्था कुठल्या आहेत तर अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आनंदावाप्ती किंवा अनिर्बंध तृप्ती असं त्या 7व्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे. आता आत्मा नावाचं जे तत्व आपण पाहतो आहे जे कूटस्थ चैतन्य आहे जे ब्रह्मरूप आहे त्याच्या ठिकाणी एक सुद्धा अवस्था नाही. आता जीवाचे परत 3 घटक आपण समोर आणायचे, कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक चिदाभास. तर त्या ठिकाणी आत्मा म्हणजे केवल चेतन नावाचं जे तत्व आहे त्याच्या ठिकाणी अवस्थांचा संबंधच नाही. ते अवस्था त्रयातीत आहे. म्हणजेच मूळचा जो मी आत्मरूप आहे तो अवस्था त्रयातीत आहे असं कायमचं लक्षात ठेवायचं. आपण पाहतो की गणपती अथर्व शीर्ष म्हणत असताना आपण गणपतीला सांगतो त्वम अवस्था त्रयातीतः
म्हणजे गणपती अवस्था त्रयातीत आहे. कारण काय आहे तर गणपती ब्रह्मरूप आहे. मग जीव सुद्धा मूळचा ब्रह्मरूप आहे. म्हणजे मुळात तो कसा आहे तर अवस्था त्रयातीत आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा ज्या अवस्था आहेत त्या अवस्था या जीवाच्या ठिकाणी अनुभवाला जरी येत असल्या तरी मूळचा आत्मरूप जो मी आहे त्याचा या अवस्थांशी काहीही संबंध नाही. बुद्धी जड असल्यामुळे या अवस्थांमुळे जे काही कार्य निर्माण होतात किंवा त्याचे जे काही परिणाम भोगावे लागतात ते त्या ठिकाणी बुद्धी जड असल्यामुळे तिलाही काही जाणवत नाही किंवा तिलाही काही कळत नाही. मग माझ्या ठिकाणी जो अवस्थांचा अनुभव येतो तो नेमका कोणाला सुरू आहे तर या चिदाभासाला सुरू आहे, या जीवाला सुरू आहे असं आपण म्हणतो. आणि तो चिदाभासाच्या ठिकाणी या अवस्था आहेत. आता यातल्या पहिल्या 3 ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांमुळे हा जो जीवात्मा आहे तो बंधनात अडकल्यासारखा होतो. आणि पुढच्या ज्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या 2 अवस्था आहेत त्या ज्या आहेत त्या साधकाच्या आहेत आणि नंतरचं ज्या 2 अवस्था आहेत तो जीवनमुक्तीचा अनुभव जो घेतो त्याला प्राप्त झालेल्या आहेत. या पद्धतीने इथं आपल्या समोर मांडणी आहे. आता पहिल्या 3 अवस्था म्हणजे अज्ञान, त्यानंतर आवरण आणि विक्षेप या 3 अवस्था ह्याच्यामुळे तुम्ही आम्ही बद्धावस्थेत अडकलेले असतो. आता हे अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे? आता दासबोधातली पहिल्या समासातली एक मी ओवी वाचली की नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फलश्रुती इये ग्रंथी. असं ज्या वेळेला समर्थ म्हणतात तेव्हा हे अज्ञान जे आहे ते नेमकं काय आहे? या अज्ञानाचा परिणाम काय आहे तर या अज्ञानामुळे स्वरूपावर आवरण पडलेलं आहे. अज्ञानामुळे स्वरूपावर आवरण पडलेलं आहे आणि आवरणामुळे आमच्या स्वरूपाची आम्हाला ओळख सुद्धा होऊ शकत नाही. मग आता स्वरूपाची ओळख करून घ्यायची असेल तर अज्ञानाचं आवरण जे आहे ते आम्हाला दूर करण्याची विद्या शिकावी लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तुम्हाला नेमकं काय साधायचं आहे तर त्या ठिकाणी येथे अविद्या नाश हे स्थळ मोक्षोपादान हे फळ इही दोहीसी केवळ कारण ज्ञान. की या ठिकाणी संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाल्यानंतर अविद्येचं अज्ञानाचं असं जे आवरण स्वरूपावर पडलेलं आहे ते आवरण जे आहे ते दूर झालं पाहिजे. आपण पाहतो की कित्येक पुतळे वगैरे ज्या वेळेला उभे करतात त्यावेळेला उद्घाटनापूर्वी त्याच्यावर एखादं वस्त्र टाकून ठेवलेलं असतं म्हणजे त्याच्यावर आवरण घालून ठेवलेलं असतं आणि उद्घाटनाच्या वेळेला ते तिथं अनावरण केलं जातं म्हणजे आवरण दूर केलं जातं आणि मग त्या पुतळ्याचं सर्वांना काय होतं तर दर्शन होतं म्हणजे सर्वांना तो पुतळा प्रत्यक्षपणे दिसतो. मग आता कोणीतरी बोलवायचा आणि त्याला अनावरण करायला लावायचं. या ठिकाणी सुद्धा आम्ही अनावरण प्रसंगासाठी श्री गुरूंना आवाहन केलेलं असतं. त्यांनी अनावरण करण्याच्या सगळ्या प्रक्रिया आम्हाला समजून सांगण्याचं काम केलेलं असतं. पण इथं प्रत्यक्षात दुसरा कोणी अनावरण करणारा नसून त्या प्रक्रिया सतत अभ्यासात आणून जीवनामध्ये उतरवून मलाच माझ्या स्वरूपावर पडलेल्या अज्ञानाचं अनावरण करावं लागतं आणि म्हणून परमार्थ जो आहे तो आम्हाला अत्यंत कठीण वाटायला लागतो. पण श्री गुरु संगती असतील, सगुणाची अखंड भक्ती केलेली असेल तर अंतःकरणाची शुद्धी आणि शांती ज्या साधकांनी कमावलेली आहे त्याला परमार्थाचा मार्ग एकदम सुलभ आणि सहज होतो. पण ज्यांच्या चित्ताची शुद्धी आणि शांती या 2 गोष्टी त्यांना प्राप्त करून घेता आलेल्या नाहीत त्यांना मात्र कितीदाही प्रवचन ऐकले, कितीदाही श्री गुरूंच्या संगतीत राहिलो पण ह्या 2 गोष्टी जर आधी झालेल्या नसतील तर अनावरण प्रसंग स्वतः ठिकाणी करणं अत्यंत अवघड होऊन जातं. मुद्दा आपला चाललेला आहे की अज्ञानामुळे. आता कशाचं अज्ञान आमच्या ठिकाणी आहे? समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. दासबोधाचा अभ्यास करत असताना ती आपण छान पद्धतीने पाहणार आहोत. एकदा ती ओवी आहे की ऐक शिष्या आत्मज्ञान
आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, ऐक शिष्या ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ही ओवी ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला म्हटलं स्वतःचं स्वतः ज्ञान करून घेणं किती सोपं आहे. आरशापुढे गेले आणि स्वतःकडे पाहिलं, म्हटलं झालं समर्थ मला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान. समर्थ हसले आणि म्हणाले आरशात जे दिसलं ते तुझं तुला रूप दिसलं, स्वरूप नाही. स्वरूप पाहायचं असेल तर त्याला वेदांत शास्त्राचा अभ्यास आणि श्री गुरु या दोन गोष्टी असल्याशिवाय ते स्वरूपाचं ज्ञान होणं शक्य नाही. म्हटलं तुम्ही असं का म्हणता, मला किती दासबोधाचं ज्ञान आहे. मग मी सांगितलं दासबोधामध्ये 7751 ओव्या आहेत, 200 समास आहेत, काही समासांचे नावं सांगितले, एक नवविधा भक्तीचा समास आहे, त्यानंतर उत्तम लक्षणांचा समास आहे. या पद्धतीने 2-4 समासांची नावंही सांगितले. तरीही समर्थ म्हणतात हे ज्ञान नव्हे, की ही झाली माहिती, ही झाली दासबोधाची माहिती. पण खरं ज्ञान जे आहे ते समर्थांनी शेवटच्या दशकातल्या शेवटच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबणे, याला ज्ञान असं म्हणतात. आणि ते ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर या अवस्था समजून घ्यायच्या आहेत आणि अज्ञानाचं आवरण दूर करण्याच्या जेवढ्या प्रक्रिया आहेत तेवढ्या सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मला कुठली प्रक्रिया जास्तीत जास्त सोपी वाटते किंवा करायला जास्तीत जास्त आनंद मिळेल ती प्रक्रिया माझ्यासाठी श्री गुरूंनी जर सांगितलेली असेल तर निवडण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांनी ते आमच्या हाती देऊन दिलेलं आहे. पण मी नुसतीच ऐकत असेल तर त्यातली कुठली प्रक्रिया मला जास्ती छान वाटते ती अवलंबन करायची आणि स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा. आता परमार्थामध्ये अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर चिद्रूप कूटस्थाला न जाणणे हेच अज्ञान असून ते सर्व दुःखाचे कारण आहे. हे अज्ञान घालवण्याचा प्रयत्न का करायचा हे पण आम्ही लक्षातच घेतलं पाहिजे. आम्ही म्हणतो की आम्हाला सतत आनंद हवा आहे, म्हणजे सतत सुखरूपता चित्ताला असावी असं प्रत्येक जीवाला वाटतं. पण असं वाटत असलं तरी सुखदुःखाच्या लाटांखाली तो कायमचा दडपला गेलेला झालेला आहे. मग आता जीव मूळचा सुखरूप आहे, त्याला अखंड सुख हवं वाटतंय, कारण मूळचा तो तेच आहे म्हणून त्याला ते सारखं हवं वाटतंय. मग आता असं असून सुद्धा तो सुख आणि दुःख भोगतो, याचं कारण काय आहे तर कल्पित मायेच्या प्रभावे, असं डॉक्टर काकांची एक ओवी आहे की कल्पित मायेच्या प्रभावे, मायेच्या कल्पित प्रभावाखाली हा जीव दडपला गेलेला आहे, जणू काही झाकला गेल्यासारखा झालेला आहे आणि म्हणून त्याला स्वरूपाचं ज्ञान होण्यामध्ये काय होत आहे तर विघ्न येत आहे. मग आता स्वरूपाचं ज्ञान नसणं हे आमच्या दुःखाचं मूळ कारण आहे. आणि जर मला माझ्या आयुष्यामध्ये दुःखाचा अनुभव नको आहे असं वाटत असेल तर मुळापासून जे आहे ते उखडून टाकलं पाहिजे. खूप छान पद्धतीने आपल्या समोर एक दृष्टांत, आम्ही अकोल्याला राहत असताना आमच्या अंगणामध्ये एक बदामाचं झाड होतं. आता ते बदामाचं झाड खूप वाढायचं, वाढल्यानंतर त्याला पानाही पुष्कळ असायचे आणि बदाम सुद्धा पुष्कळ यायचे. आता ते बदाम पुष्कळ आले की शाळेतून येता जाता ते मुलं त्याला दगड मारायचे आणि पानगळ सुरू झाली की कितीदाही अंगण झाडा ते पानांनी गच्च भरलेलं दिसायचं. मग आता लक्षात आलं की नुसतं छाटून उपयोग नाही, हा त्रास जर आपल्याला वाचवायचा असेल तर काय करावं लागणार आहे तर मुळापासून ते उखडून टाकावं लागणार आहे. मग दरवर्षी पावसाळा आले की आम्ही त्याच्या फांद्या छाटत असू, पण पाऊस पडला की परत त्या भरभरून यायच्या. मग मुळापासून उखडायचं असेल तर काय करायचं तर यांच्या एका मित्राने सांगितलं की ते मुळापासून येऊ नये असं वाटत असेल तर त्याच्या आळ्यामध्ये भरपूर खडेमीठ घाला. आता खडेमिठाने त्याचे मुळच जळून जातील आणि मग ते परत उगवणार नाही. म्हणजे मुले कुठारा, की त्या पानगळीचा त्रास नको आणि येता जाता दगड मारून जे मुलं कधी आपल्या खिडकीच्या काचा फोडतात किंवा कुठं लाईट फोडतात तोही त्रास नको, म्हणून बदामाचं जे झाड आहे तेच उकडून टाकायचं. मग उकडून टाकायचं असेल तर ते परत परत उगवू नये म्हणून त्याचे मुळच नष्ट करणे याला मुले कुठारा असं म्हणतात. मग आता दुःख जर मला नको असेल
तर माझ्या चित्तातलं सगळं अज्ञान, सगळी अविद्या घालवून टाकणे याला मूले कुठारा असं म्हणतात. जर दुःख नकोय ना, मग सुखरूप तत्वाचा शोध घ्या आणि ते मी आहे असा पूर्ण निश्चय करा. म्हणजे तुम्ही निश्चय केला नाही केला तरी तुम्ही तेच आहात, हे शास्त्राचा सिद्धांत आहे. पण सद्यस्थितीमध्ये अज्ञानामुळे ते मी नाही असं मला वाटत असल्यामुळे माझ्या ठिकाणी दुःखाचा सतत अनुभव सुरू आहे आणि म्हणून न कळणे हे अज्ञानाचं स्वरूप आहे. मी आत्माच आहे, पण मी आत्मा आहे हे मला न कळणे याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत हे अज्ञान आहे तोपर्यंत कितीही सुखासाठी मी साधनं गोळा केली, कितीही व्यक्तींशी ओळख वाढवलेली असली आणि सुखी व्हावं म्हणून कितीही प्रयत्न करत असले तरी मुळात माझ्या स्वरूपाचं म्हणजे सुखरूप तत्वाचं माझ्या ठिकाणी ज्ञान नसल्यामुळे बाकीचे सगळे उपाय काही काळापर्यंत सुख देतात आणि मग सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले या पद्धतीने सुखदुःखांच्या खो-खोच्या खेळामध्ये माझं संपूर्ण आयुष्य जे काही आहे ते पूर्णपणे सरत जाण्याचा प्रसंग माझ्यावर ओढवतो. आणि म्हणून अज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर स्वरूपाला न जाणणे याला अज्ञान असं म्हणतात. आणि हे अज्ञान जर मला घालवायचं असेल तर स्वरूपाची ओळख मला करून घेतलं पाहिजे. आता या अज्ञानाचे दोन कार्य आहेत. एक कार्य आहे आवरण आणि दुसरं कार्य आहे विक्षेप. आता मुळात अज्ञान आणि मग त्या अज्ञानाचे दोन कार्य, या तीन गोष्टीमुळे आम्ही सुखरूप असून सुद्धा मी सुखी आहे किंवा दुःखी आहे असं बरळत चाललेले आहोत. आता बरळणं हा एक शब्द या ठिकाणी आपण उच्चारला. आता बरळणं कोणाकोणाच्या ठिकाणी असतं? एखादा तापाने खूप फणफणला असेल तर तो बरळत असतो, म्हणजे त्याला काहीच शुद्ध राहत नाही, भान राहत नाही आणि मग तो तापामुळे बडबडत असतो. आणि दुसरा खूप दारू प्यायल्यामुळे बरळत असतो. मग आता बरळणं जे आहे ते प्रकृतीमध्ये काहीतरी विकार घडल्यानंतर सुरू होतं. मग ज्या अर्थी मी सुखी आहे दुःखी आहे ह्याला शास्त्र बरळणं असं म्हणत असेल तर माझ्या मनामध्ये कुठंतरी काहीतरी खूप चुकीचं निर्माण झालेलं आहे आणि तेवढं दुरुस्त केल्याशिवाय मला स्वरूपाचं ज्ञान होणार नाही. मग आता आवरण म्हणजे नेमकं काय आहे तर आत्मा कळत नाही. खरं तर खूप देवाधर्माची आवड असणारे लोक खूप श्रवण करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करतात. पण श्रवण आणि कीर्तन चालू असून सुद्धा म्हणजे प्रवचन कीर्तन ऐकत असताना सुद्धा शास्त्रीय भाषेत एखादं तत्व समजून सांगायला गेलो आपण तर आपल्या समोरचे श्रोते हळूहळू कमी होत जातील. म्हणून आत्मा नावाचा शब्द न उच्चारता ते प्रवचन कीर्तन चाललेले असतात. म्हणजे आत्मा नावाचा शब्द सुद्धा कधी कानावर आमच्या पडत नाही तर आत्मस्वरूपाचा शोध कसा घेणार आहे? मग भ्रांत अवस्था जी काही माणसाच्या ठिकाणी झालेली असते त्या भ्रांत अवस्था म्हणजे काय तर आत्मा असून मी मला देह आहे असं वाटतं, जग आभासिक असून ते सत्य आहे असं वाटतं आणि करता करविता वास्तविक पाहता परमेश्वर असून सुद्धा तो मी आहे असं मला वाटतं. आता आत्मरूप मी जर आहे तर आत्म्याच्या ठिकाणी काही करण्यासाठी इंद्रियांचा स्पर्श सुद्धा नाही, मग तरी सुद्धा मी करतो असं जे मला वाटतं तो माझ्या ठिकाणचा भ्रम नाही का? आणि ह्या भ्रमामध्ये अडकलेला माणूस त्या भ्रांत अवस्थेमुळे आत्मा मला कळत नाही आणि मला कळत नाही म्हणून तो नाही असं जे सातत्याने त्याच्या मनामध्ये निर्माण होत राहतात वृत्ती, त्याला आवरण असं म्हणतात. म्हणजे किंवा एक तर कानावरच पडत नाही आणि जर चुकून माकून आत्म्याचं यथार्थ वर्णन करणारे वक्ते आमच्या समोर आले आणि त्यांनी निरूपण करून सांगितलं तरी मी देह आहे ही बुद्धी आतमध्ये इतकी घट्ट झालेली असते की समोरचा वक्ता सुद्धा खोटं सांगतोय असं वाटायला अंतःकरणाला सुरुवात होते की अरे जो आत्मा आम्हाला दिसत नाही, ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, जो
5 ज्ञानेंद्रियांनी जसं दृश्य सृष्टीचा आम्ही अनुभव घेतो तसा अनुभव जर त्या आत्म्याचा आम्हाला घेता येत नसेल तर तो आत्मा असणेच शक्य नाही। म्हणजे वेदांत शास्त्र सांगणारे वक्ते या सगळ्यांचं सांगणंच खोटं आहे असं जे वाटतं त्याला आवरण दोष असं म्हटलेलं आहे। आणि हा आवरण दोष केव्हा आमचा जाऊ शकतो? ज्या वेळेला चित्त रजोगुण आणि तमोगुणांनी पूर्ण व्यापलेलं असतं त्यावेळेला सत्वगुणाची असल्यामुळे श्रद्धा नावाची गोष्ट अंतःकरणामध्ये विकसितच होत नाही आणि अश्रद्ध अंतःकरण नाहीच असं ठरवून टाकतं। आत्मा असून सुद्धा तो नाही असं वाटणं याला आवरण दोष जो आहे तो अशुद्ध चित्ताचा परिणाम आहे। आणि दुसरं एक त्या अज्ञानाचं कार्य आपल्या समोर ठेवलेलं आहे ते म्हणजे विक्षेप शब्दाचा एक अर्थ आहे अडथळा, दुसरा शब्द आहे चंचलता। अंतःकरणाची चंचलता जी आहे आणि दृश्य जगत सत्य वाटतं हा एक जो मोठा अडथळा आमच्या चित्तामध्ये निर्माण झालेला आहे त्या अडथळ्यामुळे त्या विक्षेपामुळे अंतःकरणाच्या चंचलतेमुळे आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचता येत नाही। या विक्षेपाचं मुख्य कार्य काय आहे तर ही संपूर्ण सृष्टी अभेदाने नटलेली आहे। या संपूर्ण सृष्टीमध्ये भेद जरी दिसत असले तरी अभेद तत्व या सगळ्यांच्या मागे आहे। सूत्रे मणिगणा इव असं भगवद्गीतेमध्ये आपल्या समोर सांगितलेलं आहे की एखादी फुलांची माळ ज्या वेळेला आपण पाहतो अतिशय सुंदर ती त्या ठिकाणी ओवलेली असते, रंगीत फुलं पानं चमकी इत्यादी घालून ती माळ तयार केलेली असते। आता त्या माळेतील रंग पानं त्यानंतर मध्ये मध्ये ओवलेली चमकी हे सगळं आम्हाला दिसत असतं, पण ज्या एका धाग्यामध्ये हे सगळं त्या ठिकाणी ओवलेलं आहे तो धागा आम्हाला दिसत नाही। आता फुलांमध्ये भेद आहे, फुलं वेगळे वेगळे आहेत, त्यांचे रंग वेगळे वेगळे आहेत, ते ओवताना प्रत्येक वेगळं वेगळं फूल त्या एका दोऱ्यामध्ये घातलेलं आहे, पण आतला मात्र एकच आहे। एवढ्या अनेक फुलांना धारण करणारा जो आतला दोरा आहे तो मात्र एकच आहे। तसं या सृष्टीमध्ये या जगतामध्ये भेदाने भरलेलं सगळं काही जग तुम्हाला आम्हाला दिसतं, परंतु आतमध्ये असलेला परमात्मा जो सर्वत्र सदा व्याप्त आहे त्याच्याकडे मात्र आमचं लक्ष जात नाही। जेव्हा जेव्हा आम्हाला काहीतरी दिसतं तेव्हा तेव्हा त्याच्या मागे काहीतरी असतं असं शास्त्राचा सिद्धांत आहे। मग जग मला दिसतं तेव्हा जगाच्या मागे काय असलं पाहिजे, देह मला दिसतात तेव्हा देहाच्या मागे काय आहे, अनेकांच्या स्वभावांचा मला अनुभव येतो तेव्हा त्या स्वभावांच्या मागे काय आहे, तर सच्चित आनंद घन तत्व हे एकत्वाने सर्वत्र भरलेलं आहे, अभेदाने ते सर्वत्र भरलेलं आहे। ज्ञानेंद्रियांना मात्र भेद जाणवणार आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केल्यानंतर या सर्व भेदांच्या मागे एक अभेदाचं तत्व आहे हे लक्षात येणार आहे। दोन दृष्टांत आपल्या समोर त्याच्यासाठी नेहमी असतात। एक आहे आपण सोनाराच्या दुकानामध्ये गेलो, तिथं गेल्यानंतर अनेक अलंकार आपल्याला दिसतात, कानातले आहेत, गळ्यातले आहेत, नाकातले आहेत, हातातले आहेत, असे वेगळे वेगळे अलंकार आपल्याला डोळ्याला दिसतात आणि त्यांची वेगळी वेगळी नावं जी आहेत ती सुद्धा आपल्याला तिथे जे कोणी विक्रीला बसलेले आहेत ते त्यांचे वेगळे वेगळे नावं घेऊन सांगतात। म्हणजे नामरूपाने प्रत्येक अलंकार वेगळेपणाने त्या ठिकाणी दिसत आहे, भासत आहे, पण सगळ्या अलंकारामध्ये एका सोन्याशिवाय दुसरं काहीही नाही। म्हणजे अलंकारामध्ये सोन्याचा अभेद आहे। अलंकाराचा भेद निर्माण कोणी केलेला आहे तर तुम्ही आम्ही निर्माण केलेला आहे। तसंच दुसरं आपण पाहतो की समजा कुंभाराकडे गेलो तर मोठा रांजण दिसतो, त्यानंतर त्या ठिकाणी माठ दिसतात, सुरई दिसतात,
त्यानंतर बोळके दिसतात, पणत्या दिसतात, ह्या सगळ्यांचं नामरूप वेगळं वेगळं आहे. पण एका मातीशिवाय तिथं दुसरं काहीही नाही. म्हणजे मातीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अभेद आहे आणि नामरूपाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भेदाशिवाय दुसरं काहीही नाही. मग जिथं जिथं आम्हाला भेदाने ही सगळी सृष्टी दिसत असली तरी व्यवहार सगळा जो चाललेला आहे तो या भेदातूनच चाललेला असतो. पण त्याच्या आतमध्ये एक पूर्ण अभेदाने भरलेलं तत्व आहे. हायवेवरून जाताना आपण गाड्या पाहतो, किती गाड्या दिसतात. काही 6 व्हीलर आहेत, काही 2 व्हीलर आहेत, काही 4 व्हीलर आहेत, काही 3 व्हीलर्स आहेत. म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नावं असणारे आणि कमी जास्ती चाकं असणाऱ्या अशा कित्येक गाड्या तुम्हाला आम्हाला दिसतात. पण या सगळ्या गाड्या ज्या धावत असतात त्या एका रस्त्यावरूनच धावताना दिसतात. मग तो जो रस्ता आहे तो मात्र त्यांच्या ठिकाणी पूर्ण एकच आहे, पण ज्या आहेत त्या मात्र वेगळ्या वेगळ्या आहेत. ह्या पद्धतीने भेदाच्या मागे एक अभेद नावाचं तत्व आहे. हे लक्षात घेतलं तर हा विक्षेप नावाचा जो काही दोष आहे तो तुमच्या आमच्या चित्तातला निघून जातो. आता सणवार आले की आपलं ताट जे आहे त्या अनेक पक्वान्नांनी भरलेलं असतं. त्याच्यामध्ये डावीकडच्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लोणचं, एक कोरडी चटणी आहे, एक ओली चटणी आहे, एक कोशिंबीर आहे, एक लोणचं आहे. ह्या पद्धतीने 3-4 पदार्थ इकडे दिसतात. त्यानंतर उजवीकडच्या बाजूला एक फोडभाजी आहे, एक मसाला भाजी आहे, एक पातळ भाजी आहे. त्या 2-4 वस्तू दिसतात. 1-2 वाट्यामध्ये एकात कढी दिसते, एकात कटाची आमटी दिसते, एकात साधं वरण दिसतं. नंतर भात आहे, साधी पोळी आहे, पुरणाची पोळी आहे. आता इतके प्रकार त्यामध्ये आपल्याला विविधतेने दिसतात. प्रत्येकाची चव वेगळी आहे, प्रत्येकाचं नाव आणि रूप वेगळं आहे. पण अन्न म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहायला गेलो तर एका अन्नामध्ये सर्वच गोष्टींचा काय आहे तर समावेश आहे. मग आता अभेदानेच ते सगळं भरलेलं असून सुद्धा भेदाने आम्ही त्याच्याकडे ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ते भेद दृष्टीने पाहणे हेच दुःखाचं मूळ कारण आहे. आता दुःखाची कारणही पाहायची आणि मग लक्षात घ्यायचं की हे जे अज्ञान, आवरण आणि विक्षेप आहे हे माझे गेले पाहिजेत. असा हे सगळं समजून घेतलं की निर्णय होतो की ह्याच्यामध्ये जर मी वावरत राहिले तर अंतःकरणाला अनुभव कशाचा येणार आहे तर दुःखाचा सतत अनुभव येणार आहे. मग आता स्थूल आणि सूक्ष्म देह या 2 गोष्टींना मी माझं स्वरूप समजून बसते. हाच मोठा विक्षेप आणि मोठा अडथळा आहे. स्थूल देह जो आरशात दिसतो ते माझं स्वरूप आहे असं मला वाटतं आणि अंतःकरण म्हणून जो काही आतमधला भाग आहे त्यानंतर त्या अंतःकरणात चाललेल्या भावभावना ज्या काही आहेत, त्यानंतर ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये जे काही आहेत तेही माझं स्वरूप आहे असं जेव्हा मला वाटतं त्यावेळेला तो मोठा स्वरूप ज्ञानामधला एक अडथळा निर्माण होऊन जातो. खूप छान एक ओवी आहे ज्ञानेश्वर माऊलींची. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अगापै पांडुकुमारा, म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतोय की अगापै पांडुकुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू. जो हा विश्वाचा जो भास आहे, मला माझ्या देहाचा होणारा जो भास आहे तोच भास ज्या वेळेला मी सत्य समजून बसते त्यावेळेला मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी रममाण व्हायला किंवा तिथपर्यंत जाऊन पोचायला अडथळे निर्माण होतात, म्हणजे विक्षेप निर्माण होतो. मग आता अज्ञान, आवरण आणि विक्षेप या 3 गोष्टी ज्याच्या चित्तामध्ये दृढमूलपणे राहिलेल्या आहेत आणि तेच आपलं स्वरूप आहे असं जो समजून चाललेला आहे तो बद्ध असतो. त्या बद्धाच्या ठिकाणी देहात्म बुद्धी जी आहे ती भरपूर असते. मी देह आहे असंच त्याला वाटत चाललेलं असतं आणि मग देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशी साधना संतांना तुम्हाला आम्हाला सांगावी लागते की वास्तविक पाहता मूळचे शास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे आणि संतांच्या ऋषीमुनींच्या अनुभवाप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपण सगळेजण आनंद घन असणारा परमात्मा आहोत. पण देहच मी आहे, इंद्रिय मी आहेत,
अंतःकरण मी आहे, प्राण मी आहे आणि आतमध्ये चाललेला भावभावनांचा खेळाचा सगळा माझ्याशी संबंध आहे असं जोपर्यंत माझ्या चित्ताने दृढ धरून ठेवलेलं आहे तोपर्यंत सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीमध्ये, या द्वंद्वामध्ये तुम्ही आम्ही काय होऊन राहणार आहोत, तर अडकून राहणार आहोत. सुख आणि दुःख याला एक द्वंद्व असं म्हणतात. हे मुख्य द्वंद्व आहे आणि ह्या द्वंद्वातून जो सुटतो त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. ते द्वंद्वातीत असतात. आपण श्री गुरूंचं वर्णन करताना द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम या पद्धतीने त्यांचं वर्णन करतो. मग आमचे जे श्री गुरु आहेत ते द्वंद्वातीत आहे आणि त्यांचा शिष्य म्हणून मी सगळ्यांना सांगते, त्यांचा शिष्य म्हणून सगळीकडे मिरवते आणि मी मात्र द्वंद्वात अडकलेली आहे. असं कायमचं कसं काय चालणार आहे? मग आता श्री गुरूंसारखं जर मला होऊन राहायचं असेल तर त्यांनी जी जी साधना द्वंद्वातीत होण्यासाठी मला विचार जे काय त्यांनी दिलेले आहेत ते विचार सातत्याने करत राहणे याला साधना असे म्हणतात. साधनेची अजून एक व्याख्या आपल्या समोर येते की श्री गुरूंनी दिलेले शास्त्रशुद्ध विचार सतत करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. मग आता विक्षेप काय आहे तर खूप छान शंकराचार्यांचं एक अष्टक आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. त्यामध्ये मी काय काय नाही हे 5 श्लोकांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक श्लोकाच्या पहिल्या 3 चरणामध्ये मी काय काय नाही ते सांगितलं आणि 4थ्या चरणामध्ये त्या पूर्ण अष्टकाचं आत्मषटकाचं पालुपद आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की आपलं मूळ स्वरूप काय आहे तर आम्ही आत्मरूप आहोत, आम्ही अत्यंत पवित्र आहोत, आम्ही अत्यंत शुद्ध आहोत. पण अशुद्ध असणाऱ्या या देहाचा विटाळ आम्हाला झालेला असल्यामुळे, आता देहात आल्यामुळे अशुद्ध झालं असं नव्हे, पण मी देह आहे अशी समजून स्वतःविषयी करून घेऊन आम्ही काय झालेले आहोत तर पूर्णपणे दुःखी झालेले आहोत. मग आता मी देह आहे ह्यामुळे जर नाना धोके देह बुद्धीचे असं दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की तुम्हाला जे हे सतत सुखदुःखाचे अनुभव येतात त्याला कारण तुमची देहबुद्धी आहे. मग ही देहबुद्धी काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग ते प्रयत्न करण्यासाठी म्हणून साधकावस्था आतमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. या वेळेला कोणीतरी स्वतः संबंधित आणि खरा मी कोण आहे याची तळमळ ज्याच्या अंतःकरणात निर्माण होते किंवा खरा देव शोधला पाहिजे असं ज्याला वाटतं तो नंतर संतांच्या संगतीमध्ये राहायला सुरुवात करतो आणि मग त्या ठिकाणी परोक्ष ज्ञानाची म्हणजे 4थी जी आता या ठिकाणी जीवाची अवस्था सांगितलेली आहे ती आहे परोक्ष ज्ञान. आता परोक्ष ज्ञान म्हणजे काय आहे तर शब्दांच्या साह्याने स्वतःचं स्वरूप कळणे याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. पण आता कोणाच्या शब्दांनी हे परोक्ष ज्ञान होऊ शकतं? एऱ्या गबाळ्यांनी प्रवचन कीर्तन करून शास्त्र पाठ करून नुसतं आपल्या समोर मांडलं, त्यानंतर त्या ठिकाणी शब्दांचा फुलवरा खूप आहे, पांडित्य खूप आहे, पण त्याला जर स्वतःचं त्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान झालेलं नसेल तर त्याचे शब्द आपल्या अंतःकरणामध्ये भिडून आपल्याला बदलवण्याची शक्ती देऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे अनुभवाचे बोल नसतील तर 1 तास आमचा छान करमणुकीमध्ये जातो. त्याला सात्विक करमणूक असं नाव आहे की जसं टीव्ही पाहताना करमणूक होते, एखादं नाटक पाहताना करमणूक होते, बीसी पार्टीमध्ये करमणूक होते, हे सगळं रजोगुणी करमणुकीचे प्रकार आहेत. तसा सत्वगुणी करमणुकीचा एक प्रकार आहे. 1 तास भजनात जायचं, 1 तास प्रवचन कीर्तनामध्ये जायचं, पण तिथं जाऊन सुद्धा फक्त 1 तास छान गेला एवढ्या पुरतच जर ते राहत असेल तर त्याला सात्विक करमणूक असं म्हणतात. पण साधकाने मात्र त्याच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणून हे परोक्ष ज्ञान करून घेत असताना म्हणजे एखादा ग्रंथ संत संगतीमध्ये व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय परोक्ष ज्ञान सुद्धा तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. आता 100 श्रोते जर समोर बसलेले असतील, परमपूज्य मंदाताईंचं म्हणणं सांगते मी की 100 श्रोते जर समोर बसलेले असतील तर वक्ता शास्त्रशुद्ध पद्धतीने जे काही आपल्या अंतःकरणावर बिंबवू पाहतो ते सुद्धा शुद्ध अंतःकरणाचा जो श्रोता समोर बसलेला आहे त्यातल्या एखाद्यालाच वक्त्याचं सांगणं नेमकं कळतं.
मग बाकीच्यांना काय होतं, बाकीच्यांना शब्द पाठ होतात, व्याख्या पाठ होतात, पण नेमकं काय साधनेत उतरवायचं आहे, त्याचं जे वर्म आहे, त्या शब्दामागचा सखोल अर्थ आणि त्याचं वर्म जे आहे ते मात्र एखाद्यालाच कळतं. त्याला परोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. दोन शब्द आता आपल्या समोर आहे, एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. तर यथार्थ शब्द ज्ञानाने ब्रह्मावर आणि आत्म्यावर विश्वास बसणे याला परोक्ष ज्ञान पूर्ण होणे असं म्हणतात. नाही तर ऐकणं चाललेलं आहे पण आत्मा आहे की नाही हा संशयच आहे चित्तामध्ये, ते मग परोक्ष ज्ञान कसं होईल? आत्मा शब्द माहिती झालेला आहे, आत्मा म्हणजे कुटस्थ चैतन्य माहिती झालेला आहे, आत्मा म्हणजे त्या ब्रह्माचा एका देहापुरता जणू काही कल्पित भाग हेही माहिती झालेला आहे, पण त्याच्यावर जर पूर्ण विश्वास बसलेला नसेल तर परोक्ष ज्ञान सुद्धा आम्हाला झालेलं आहे असं म्हणता येत नाही. आणि परोक्ष ज्ञान व्यवस्थित झाल्याशिवाय अपरोक्ष ज्ञान होत नाही. आता व्यवहारामध्ये ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट माझ्या अपरोक्ष घडली असं म्हणतो तेव्हा तिथला अर्थ वेगळा आहे. तिथं म्हणजे माझ्या माघारी, त्या अपरोक्ष शब्दाचा अर्थ काय घेतो आपण त्या ठिकाणी? माझ्या अपरोक्ष ते येऊन गेले म्हणजे माझ्या माघारी ती येऊन गेले. पण या ठिकाणी अपरोक्ष शब्दाचा अर्थ माघारी असा नसून प्रत्यक्ष. 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतो भगवद्गीतेच्या की आत्मा नावाचं तत्व कसं आहे म्हणून सांगतात भगवान श्रीकृष्ण, प्रत्यक्ष अवगम्य, प्रत्यक्ष सतत अनुभवात असणारं असं जे तत्व आहे ते ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माचं वास्तविक पाहता आम्हाला सतत अपरोक्ष अनुभवच आहे. पण वरच्या 3 गोष्टी जवळ आहेत, अज्ञान, आवरण, विक्षेप, त्यामुळे त्याची जाण आणि भान मात्र तुमच्या आमच्या ठिकाणी अजून येत नाही. त्याचं भानही येत नाही आणि जाण सुद्धा येत नाही. म्हणजे जाण येण्यासाठी काय करावं लागतं तर परोक्ष ज्ञान व्यवस्थित करून घ्यावं लागतं. आता परोक्ष ज्ञान जे आहे म्हणजे सैद्धांतिक आत्म्याविषयीचं जे सैद्धांतिक ज्ञान आहे ते सुद्धा संतांकडनं समजून घ्यावं लागतं. पुष्कळ वेळेला आम्हाला वाटतं अहो ग्रंथ जे आहेत ते संतांनी लिहिलेले आहेत, मग संतांचे ग्रंथ आम्ही नुसते वाचत राहिलो तर आम्हाला कधीतरी ते ज्ञान होऊन जाईल. पण होऊन गेलेल्या संतांचे ग्रंथ सुद्धा हयात असणाऱ्या संतांकडनं समजून घेतल्याशिवाय त्यातलं वर्म आम्हाला उमगत नाही. हे अत्यंत सत्य आहे. आणि सतत संतांची निर्मिती करत राहणे ही नवीन साधकांसाठीची व्यवस्था परमेश्वराने कायमस्वरूपी केलेली आहे. म्हणून जे होऊन गेले त्यांच्यासारखे परत कोणीच होणार नाही असं अजिबात नाही. आमच्या प्रत्येक साधकासाठी संतांची निर्मिती त्या भगवंतानी नक्की करून ठेवलेली आहे. आम्हाला फक्त त्याचा शोध जो आहे तो घेता आला पाहिजे. मग आता परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान एक छान दृष्टांत पाहूयात आपण. शब्दांना अजिबात साधकांनी घाबरायचं नाही, कारण शब्दांना घाबरलो तर शास्त्राचा अभ्यास आम्हाला कधीच करता येणार नाही. आता पुष्कळांना असं वाटतं हे सगळे शब्द मग ते आम्हाला कधी सांगता यावे याच्यासाठी हा अभ्यास नाहीये, अनुभवात यावं याच्यासाठी हा अनुभव हे सगळ्या शास्त्राचा आमचा अभ्यास चाललेला आहे. आता सांगण्याचं काम एखाद्यावर परमेश्वराने सोपवलेलं असेल तर त्याची साठीची व्यवस्था वेगळी आहे. पण सामान्य साधकाला फक्त मला नेमकी काय साधना करायची आहे ते लक्षात येण्यासाठी का होईना पण एकदा शास्त्राचा अभ्यास जो आहे तो संत संगतीत बसून आम्ही करायलाच पाहिजे. मग इथं परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान असे 2 शब्द आपल्या समोर आहेत. आता परोक्ष ज्ञान म्हणजे नेमकं काय? एक दृष्टांत आपल्या समोर आहे. आता पूर्वीच्या काळी लग्नामध्ये नववधूला रुचिरा भेट दिला जायचं. आता रुचिराचंही काम नाही, कारण युट्यूबवर सगळ्या रेसिपीज असतात. आता युट्यूबवर ज्या वेळेला त्या रेसिपीज आम्ही वाचतो किंवा रुचिरामध्ये ज्या वेळेला त्या पदार्थांचं किती प्रमाण आहे काय नाही हे सगळं शब्दाद्वारे जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि ज्या वेळेला त्या पद्धतीने प्रत्यक्ष पदार्थ करून मग त्याची चव चाखतो त्यावेळेला त्याला अनुभवाचं म्हणजे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. आता शब्दाद्वारे सुद्धा नेमकं काय काय कशाने तो पदार्थ बनलेला आहे हे आपल्याला नक्की लक्षात येतं. दुसरा एक दृष्टांत छान आपल्या समोर आहे की आपण
लहानपणी शाळेमध्ये असताना कितीतरी आई या विषयावरच्या कविता ज्या आहेत त्या आपण अभ्यासलेल्या असतात. आहे आपल्या समोर आई तिन्ही जगा स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, ह्या पद्धतीच्या कविता आपण अभ्यासलेल्या असतात. मग आता त्या कवितांचा अभ्यास करत असताना आपल्याला आईचा महिमा जो आहे तो शब्दाद्वारे पूर्ण कळलेला असतो. आई म्हणजे नेमकं काय हे त्यावेळेला शब्दाच्या द्वारे पूर्ण कळलेलं असतं. मग त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आईपणाचं ते परोक्ष ज्ञान आहे. आणि ज्या वेळेला आपलं लग्न होऊन आपल्याला पहिलं अपत्य होतं त्यावेळेला आईपणा म्हणजे नेमकं काय ह्याचं झालेलं ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात, त्याला साक्षात ज्ञान असं म्हणतात. आणि आता जे आपलं चाललेलं आहे ते सगळं आत्म्यासंबंधीचं परोक्ष ज्ञान चाललेलं आहे. समजून घ्यायचंय आत्मा म्हणजे काय, तो मी आहे म्हणजे काय, आणि तोच मी आहे हे जाणलं तर त्याचं नेमकं फळ काय आहे, आणि नाही जाणलं तर त्याचे तोटे काय आहेत, हे सगळं समजून घेणे याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि ते परोक्ष ज्ञान यथार्थ झालेलं असेल. आता हे परोक्ष ज्ञान यथार्थ केव्हा होईल? आता आपल्या समोर शंकराचार्यांचा एक श्लोक आहे. ते म्हणतात, हजारो ग्रंथ, हजारो संत ऋषीमुनी तुम्हाला जे सांगू इच्छितात ते तुम्हाला श्लोकाच्या अर्ध्या चरणामध्ये सांगतो. आणि तो श्लोक कुठला आहे, त्याचं ते अर्धचरण कुठलं आहे तर ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. सगळ्या ग्रंथातून आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. मग ज्या वेळेला सतत यथार्थ श्रवण करून तेही यथार्थ वक्त्याकडून, वक्ता असावा साचार अनुभवाचा, असं आपल्या समोर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की अनुभवाचा वक्ता असेल तर आचरणामध्ये फरक जो आहे तो करून घेण्याचं एक सामर्थ्य त्याच्या शब्दांमध्येच आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक ताकद असते, ज्याला प्रबोध शक्ती असं म्हणतात. ती ज्याच्या जवळ आहे तो ते आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून वक्ता जो आहे तो कसा पाहिजे तर साचार अनुभवाचा. आणि अशा साचार अनुभवाच्या वक्त्याकडून ज्या वेळेला ब्रह्म म्हणजे नेमकं काय, जगाचं स्वरूप काय, आणि जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे याचं वारंवार वारंवार निरूपण आपण ऐकतो, त्यावेळेला मग आपल्याला अरे खरंच हे असं असलं पाहिजे असा विश्वास निर्माण होतो. म्हणजे ब्रह्माची सत्यता पटणे, जगाचं मिथ्यात्व लक्षात येणे आणि जीव ब्रह्मरूप असलाच पाहिजे असा निदान शब्दांनी तरी आतमध्ये पूर्ण विश्वास निर्माण होणे याला परोक्ष ज्ञान पूर्ण होणे असं म्हणतात. आणि असं परोक्ष ज्ञान पूर्ण झाल्यानंतर मग अपरोक्ष ज्ञानाच्या काय आहेत पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अपरोक्ष ज्ञान नंतर आपोआपच होऊन जाईल. पण हे परोक्ष ज्ञान जे आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे झालं पाहिजे. आणि म्हणून कोणाच्या शब्दाने ते ज्ञान होऊ शकतं हे सांगताना आपल्या समोर आहे आप्त वाक्य. शब्द प्रमाणानेच फक्त हे ज्ञान होऊ शकतं. पण ते शब्द प्रमाण जे आहे ते श्रुती माऊलींच्या प्रमाणांचा विचार करून ज्यांनी तसा अनुभव घेतलेला आहे असा साचार अनुभवाचा जो कोणी आहे त्याच्या मुखातून ज्या वेळेला आम्ही हे सगळं शास्त्र ऐकू तेव्हा त्या शास्त्रावर विश्वास बसेल, महावाक्यांवर विश्वास बसेल, गुरूंच्या वचनांवर विश्वास बसेल. आणि विश्वासपूर्वक ज्या वेळेला एक एक पाऊल साधनेच्या दृष्टीने आमचं पुढे पडत जाईल त्यावेळेला अपरोक्ष ज्ञान जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. त्या पंथावरून सतत चालण्याचा प्रयत्न करा, मग श्रीहरीची भेट जी आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही असं जे आश्वासन आहे ते समर्थ रामदास स्वामी आपल्याला या ठिकाणी देऊन ठेवतात. मग आता अपरोक्ष ज्ञान आणि पुढच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या पाहण्यासाठीचा वेळ आपला आता संपलेला आहे. त्यामुळे पुढच्या गुरुवारी पुढच्या 2-3 गोष्टी पाहण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. जय जय रघुवीर.